काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली. आव्हानांपासून पळालो नाही, सकारात्मकतेनं सामोरं गेलो. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला. चूक झाल्यास सुधारित GR काढावा लागेल असं मुंबईत स्पष्ट केलंय. मात्र आरक्षण न दिल्यास मुंबईला जाणाऱ्या भाजीपाल्यासह सगळं बंद करू, जरांगेंचा इशारा. मराठा आरक्षणाच्या GR विरोधात 1 ते 2 दिवसात कोर्टात जाणार. GR मधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची ठरणार. मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका, आंदोलन करण्याचाही इशारा. मराठा आरक्षणाचा GR काढण्याआधी भुजबळांशी चर्चा केली होती. ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही, हे भुजबळांना सांगितलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. ओबीसींच्या स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमितीची 10 सप्टेंबरला बैठक. अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात 11 वाजता बैठक होणार. सर्व 8 सदस्य आणि मंत्री उपस्थित राहणार. आमच्या धनंजय मुंडेंना आरोपांमुळे मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. मग उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना वेगळा न्याय का? सदावर्तेंचा हल्लाबोल. सिडकोच्या भूखंड विक्रीवरून गणेश नाईक आक्रमक. भूखंड विक्रीसाठी सीसी देणारा अधिकारी नवी मुंबई शहराचा वैरी. गणेश नाईकांचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा. संबंधित प्रकरणातील सर्व लेखाजोखा नाईक मुख्यमंत्र्यांना देणार. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नेत्यांची मातोश्री निवासस्थानी मोर्चे बांधणी. काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा. जीएसटी सुधारणांबाबत पंतप्रधान मोदींची एनडीएच्या खासदारांवर महत्वाची जबाबदारी. नवरात्रोत्सवापासून दिवाळीपर्यंत स्वदेशी मेळावा आयोजित करावा. व्यापारी आणि दुकानदारांसह 20 ते 30 मेळावे घ्या. मोदींच्या खासदारांना सूचना.